नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आता पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं. कोणतीही सबब न सांगता मुंबईसह राज्यातील रस्ते आणि पूल येत्या 31 ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा आणि खड्डेमुक्त केलेल्या रस्त्यांचे आणि पुलांचे फोटोसहित अहवाल दर सोमवारी सरकारकडे सादर करा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या वतीनं जाहीर करण्यात आलेल्या 2030 घरांच्या लॉटरीसाठी अर्ज भरताना अर्जदारांना विविध अडचणींना सामोरं जावं लागतंय. तांत्रिक कारणांसोबतच कोणती कागदपत्रे द्यायची, नाही द्यायची असे अनेक प्रश्न अर्जदारांना पडले असून याची उत्तरं देण्यासाठी म्हाडाकडून एका वेबिनारचं आयोजन करण्यात आलंय. याद्वारे अर्जदारांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. धारावी पुनर्विकासाला विरोध होत असतानाच राज्य सरकारच्या वतीनं या पुनर्विकासासाठी आणखी जमिनी घेण्याचे प्रयत्न सुरू केलेत. त्यामुळे MMRDA, महापालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या 20 जमिनींचे प्रस्ताव प्रलंबित असताना आता त्यात आणखी 3 जमिनींची भर पडली आहे. या नव्या प्रस्तावात कांजूरमार्ग येथील कास्टिंग यार्डसाठी आरक्षित असलेली जागा तसंच धारावी पुनर्विकास प्राधिकरण क्षेत्रातील महापालिका आणि MMRDAच्या जागांचा समावेश आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात आता 2x2च्या गडद लाल रंगाच्या 2475 नव्या एसटी बसेस दाखल होणार आहेत. त्यापैकी 300 बसेस पहिल्या टप्प्यात ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी दाखल होतील. वाहन चालवायला शिकणाऱ्या व्यक्तींच्या वाहनावरती लर्निंगचा L नसेल तर दंड आकारला जाणार आहे. पाठीमागून येणाऱ्या वाहन चालकांना संबंधित चालक शिकाऊ असल्याची कल्पना मिळावी म्हणून L लिहिला जातो. पण जर लर्निंगचा L नसेल तर 500 रुपयांचा दंड आकारला जाईल. पालघर वाहतूक विभागानं जानेवारी ते जुलै 2024 दरम्यान हेल्मेट न घालता वाहन चालवण्यासंदर्भात 1195 वाहन चालकांविरोधात केसेस केल्या असून त्यांना 6,10,500 रुपयांचा दंड ठोठावलाय. आतापर्यंत 164 दुचाकी अपघातात 131 जणांचा मृत्यू झाला असून 100 जण जखमी झालेत. पासपोर्टसाठी पोलीस व्हेरिफिकेशन आवश्यक असतं. हे व्हेरिफिकेशन तत्काळसाठी आता 3 दिवसात करणं आवश्यक आहे. त्यासोबत पासपोर्ट काढण्यासाठीच्या काही त्रुटी सुद्धा दूर केल्या आहेत. त्यामुळे झटपट पासपोर्ट मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. कल्याणपासून कर्जत आणि कसारापर्यंत 15 डब्यांच्या लोकल थांबवता याव्यात म्हणून इथले प्लॅटफॉर्म वाढवण्याच्या कामाचा सर्व्हे मध्य रेल्वेकडून हाती घेण्यात आलाय. या सर्व्हेनुसार प्लॅटफॉर्मची लांबी वाढल्यास कर्जत आणि कसाऱ्याहून भरून येणाऱ्या लोकलमधील प्रवाशांची गर्दी कमी व्हायला मदत होईल. अंधेरीतील पुलाची डागडुजी करण्यासाठी MMRDAनं स्पष्ट नकार दिला. त्यामुळे या पुलाची स्वतःहून डागडुजी करण्यापलीकडे पालिकेकडे दुसरा पर्याय नाही. त्यामुळे पालिकेनं कामाची तयारी सुरू केली आहे. खारघर ते बेलापूर सेक्टर 11 सह नेरूळ जलवाहतूक जेटीपर्यंतच्या प्रस्तावित कोस्टल रोडला अखेर केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयानं परवानगी दिली आहे. त्यामुळे सिडकोला मोठा दिलासा मिळालाय. वसईच्या ग्रामीण भागाला आता मुंबईहून येणाऱ्या घाणीचं ग्रहण लागलंय. आता अंबाडी शिरसाळ आणि परोळा भिवंडी महामार्गावरती जागा मालक भरणीसाठी या दूषित कचऱ्याचा वापर करतात आणि त्यामुळे या भागात दुर्गंधी पसरू लागली आहे. या दुर्गंधीयुक्त कचऱ्याला आळा घालावा अशी मागणी या भागातल्या नागरिकांनी केली आहे. शक्तीपीठ मार्ग रद्द करण्याच्या लेखी आदेश काढा या मागणीसाठी शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणारा राज्यभरातील शेतकरी वर्ग तुळजाभवानीच्या तुळजापुरात एकवटला. गेल्या 2 दिवसांपासून शेतकऱ्यांचं इथे आंदोलन सुरू आहे. गणेशोत्सवात कोंडी टाळण्यासाठी मंडळांचे स्वयंसेवक सज्ज आहेत. विसर्जन मिरवणुकीच्या वेळी हे स्वयंसेवक प्रमुख चौकांमध्ये उभे राहून पोलिसांना मदत करणार आहेत असं आश्वासन गणेश मंडळांनी पोलिसांना दिलंय. गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे स्पीकरवरती लावण्यात येणाऱ्या लेझर बीम लाईटवरती बंदी घालण्याचा निर्णय पोलीस आयुक्तांनी घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी दहीहंडीपासूनच होणार आहे. जगभरात अनेक ठिकाणी मंकीपॉक्स या आजाराची साथ मोठ्या प्रमाणात वाढतीये. याबाबत भारतीयांमध्ये भीती आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. भारतात आतापर्यंत मंकीपॉक्सचा एकही रुग्ण नाही. मात्र या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना केल्या जातील असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. भायखळ्यातील राणीच्या बागेत पेंग्विनच्या देखभालीचा खर्च यंदा वाढलाय. गेल्या 6 वर्षात या कक्षातील पेंग्विनची संख्या 7 वरून 18 वरती पोहोचली आहे. पेंग्विनच्या वाढत्या संख्येसोबतच खर्च सुद्धा वाढलाय. यंदा तब्बल 20 कोटी अंदाजित खर्चासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. राज्यामध्ये RTE अंतर्गत खासगी शाळांमध्ये रिक्त असलेल्या 25% जागांवरती प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या नियमित फेरीअंतर्गत प्रवेश घेण्याची मुदत 8 ऑगस्टला संपली होती. त्यानंतर तब्बल 8 दिवसांनी प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या 23 ऑगस्टपर्यंत कागदपत्रांची पडताळणी करत शाळेमध्ये प्रवेश घेता येणार आहे.
आता एक सविस्तर बातमी बघूयात। लाडकी बहीण योजनेवरून सुरू झालेले हे राजकारण काही थांबायचं नाव घेत नाहीये। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दावे प्रतिदाव्यांचा सामना रंगलाय आणि पुण्यातील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमापूर्वी खासदार सुप्रिया सुळेंनी केलेल्या आरोपांमुळे पुन्हा एकदा वाद उफाळून आलाय। लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। शनिवारी राज्य सरकारनं पुण्याच्या बालेवाडीत लाडकी बहीण योजना कार्यक्रमाचं आयोजन केलं। या कार्यक्रमात महिलांना लाभ वितरण करण्यात आला। तुझ्या खात्यावर थेटही। पण या कार्यक्रमापूर्वी खासदार सुप्रिया सुळेंनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत राज्य सरकारवर हल्लाबोल केला। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम अदा करण्याच्या कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहिणींचे फॉर्म रद्द करण्याची धमकी देणारे स्वतःला भाऊ म्हणवतायत। बहिणीला कार्यक्रमाला बोलवणार आणि त्यांची गर्दी दाखवून स्वतःची पाठ थोपटून घेणार। अरे सत्तेत बसलेल्या भावांनो, बहीण भावाचं नातं एवढं स्वस्त नसतं। बहिणींना प्रेमानं काही मागितलं तर बहीण त्याला नाही म्हणत नाही, पण तिला धमक्या देऊ लागला तर ती कुणालाच घाबरत नाही, हे लक्षात ठेवा। हिम्मत असेल तर या कार्यक्रमाला न जाणाऱ्या एका तरी बहिणीचा फॉर्म रद्द करून दाखवा। ही स्कीम एक सोशल स्कीम म्हणून मला वाटलं सरकारने केली आहे, की एका भगिनीला त्याच्यातून मदत व्हावी म्हणून ही स्कीम दिलेली आहे असं मला वाटत होतं। पण हे दुर्दैव आहे की ह्या स्कीमवर प्रत्येक कार्यक्रमाला जर तुम्ही हजर राहिला नाही तर तुम्हाला ही स्कीम मिळणार नाही, हे धक्कादायक। लाडक्या बहिणींना अशा पद्धतीनं धमक्या देऊन प्रलोभन दाखवून हे सरकार, बहीण लाडकी असती तर मला असं वाटतं तिच्या डायरेक्ट पाठवायचं, तिला बोलवायचं कशाला इथं या पैशाला, का भीक देतोय का आपण। सुप्रिया सुळेंनी केलेल्या त्या आरोपांची आता शहानिशा केली। या कार्यक्रमाला आलेल्या महिलांना याविषयी विचारलं असता त्यांनी उत्तर दिलं। जबरदस्ती झाली आहे कार्यक्रमाला यायसाठी, पैसे मिळणार नाही असं काही कोणी बोललंय का? नाही, कोणीच काही नाही बोलत। आम्हाला माहित होतं इथं येणार होते म्हणून, तर आम्ही आमच्या मनानं आले। राहिलाय आणि तुमचे पैसे आलेत का? तुम्हाला यायला कोणी जबरदस्ती केली का? असं कोणी सांगितलं का की नाही आला तर तुमचे पैसे मिळणार नाहीत? असं काय नाही बोललं कोणी, आम्ही आमच्या स्वखुशीने आलोय। कुठून आलात? मी धनकवडीतनं आले। तुम्हाला यायला काही कोणी जबरदस्ती केली का? नाही नाही, अजिबात काय नाही, पैसे वगैरे काय नाही। आमच्या अंगणवाडी सेविका मॅडमनी सांगितलं आपल्याला जायचंय, मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम आहे। पैसे आले तुमचे आणि तुम्हाला कोणी इथे यायला जबरदस्ती केली का? पैसे मिळणार नाहीत असं सांगितलं का? नाही, अजिबात नाही। आम्हाला का 16 तारखेला पैसे भेटले आमच्या खात्यावर, आम्हाला कोणी बळजबरी केली नाही, काय नाही, आम्ही आमचं आलो। लाडकी बहीण योजनेवरून राजकीय वातावरण ढवळून निघालंय। ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारनं ही योजना जाहीर केल्यानं विरोधकांनी तिची चांगलीच धास्ती घेतली आहे। म्हणणं कदाचित त्यांच्या नैराश्यातून आम्ही चालू केलेली योजना ही क्रांतिकारी ठरत असल्यामुळे त्यांना नैराश्य आलं असेल, त्या नैराश्याचं त्यांनी केलेलं मत। आता सुप्रियाताईंना तर सकाळ दुपार संध्याकाळ फक्त हाच विषय दिसतोय, लाडकी बहीण माझी लाडकी बहीण। तर आता त्यांच्या सगळ्यांच्या आता त्यांना धास्ती भरलेली आहे, त्यांच्या पोटामध्ये आता गोळा आलेला आहे। मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्य सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली, तसंच लाभार्थींच्या खात्यात रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली। त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादाचा कलगीतुरा रंगलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। यानंतर पुन्हा पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या। गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय। 24 जुलैपासून या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे, मात्र अद्यापही पाण्याची आवक कायम असल्यामुळे पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे हा सुंदर निसर्ग पाहण्यासाठी पर्यटकांची पावलं इटियाडोह प्रकल्पाकडे वळू लागली आहेत। पुण्यामध्ये पानशेत धरणातून आज विसर्ग वाढवण्यात येणार आहे। सांडव्यातून 977 क्युसेक तर विद्युत गृह निर्मितीद्वारे 600 क्युसेक असा एकूण 1577 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे। त्यामुळे नदीपात्रात कुणी उतरू नये असा इशारा पाटबंधारे विभागानं दिलाय। इंदापूर तालुक्यातील निरगुडे गाव आणि परिसरात काल रात्री पावसाच्या जोरदार सरी बरसल्या आहेत। काही ठिकाणी पावसामुळे नुकसान झालंय। शेतीसाठी पाऊस चांगला असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे।
ठाणे महापालिका क्षेत्रात 1 ते 15 ऑगस्ट दरम्यान केवळ 262.29 मिलीमीटर पाऊस पडलाय. यातील 144.18 मिलीमीटर पाऊस हा 3 ऑगस्टला एकाच दिवशी बरसला. मात्र इतर 14 दिवसांमध्ये केवळ 118 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. परंतु जुलै महिन्यात धो बरसणारा पाऊस ऑगस्टमध्ये आतापर्यंत काहीसा रुसल्याचं दिसतंय. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये आज भाजीपाल्याच्या 800 गाड्यांची विक्रमी आवक झाली. त्यामुळे दर सुमारे 30 ते 40% कमी झाले. श्रावणात भाज्या स्वस्त झाल्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळालाय. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारं श्री क्षेत्र भीमाशंकर इथे स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून सुमारे 2.5 लाख भाविकांनी शिवलिंगाचं दर्शन घेतलं. हर हर महादेव, जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय अशा जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला. भाविकांच्या महापुरामुळे वाहनांच्या रांगा 15 ते 16 किलोमीटरपर्यंत पोहोचल्या होत्या. डहाणू शहरामध्ये मोकाट गुरांचा प्रश्न अखेर मार्गी लागणार आहे. वनविभागाच्या जागेत तात्पुरता कोंडवाडा करण्यात येणार आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपाययोजना आखण्यात आल्या असून लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील जांबूद इथल्या जय मल्हार हायस्कूल इथल्या इयत्ता 6वी मध्ये शिकणाऱ्या आर्यन बोराडे या विद्यार्थ्याने चक्क लावणीवरती अफलातून डान्स केला. लावणी हा प्रकार शक्यतो मुली किंवा महिला करण्याचा प्रकार, मात्र या छोट्या शाळकरी मुलानं आपली कला सादर केल्यानंतर त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल झालाय. लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील पिंपरी गावामध्ये एक व्यक्ती पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेली आहे. तलावात मासे पकडण्यासाठी गेला असताना अचानक पूर आल्यानं तो वाहून गेलाय. व्यक्तीचं शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी गावात कुत्रे आणि कोंबड्या फस्त करणाऱ्या बिबट्यानं धुमाकूळ घातला होता. 2 वर्षांच्या बिबट्या मादीला जेरबंद करण्यात अखेर वन विभागाला यश आलंय. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात 5 ते 6 फुटांच्या अजगरानं कोंबड्यांचा लोखंडी रॉड सुद्धा गिळला. याची माहिती मिळताच सर्पमित्रांनी अजगराला रेस्क्यू करत कोंबडा आणि लोखंडी रॉड बाहेर काढला आणि अजगरावर उपचार झाल्यानंतर त्याला निसर्गात सोडण्यात आलं. ऑगस्ट महिना हा मोठे चित्रपट प्रदर्शित करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. मात्र राज्यात अनेक भागातील पूरसदृश्य परिस्थिती आणि सणांमुळे चित्रपटांचं प्रदर्शन लांबणीवर पडलंय. 20 सप्टेंबरला प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांचा बहुचर्चित नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर 27 सप्टेंबरला धर्मवीर 2 प्रदर्शित होणार आहे. निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा देशभर गाजत असतानाच महापालिका प्रशासनानं रुग्णालयात कार्यरत सुरक्षा विभागातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी रुग्णालयात आणि हॉस्टेलमध्ये खाद्यपदार्थांची डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीला प्रवेश बंदी करावी अशी सूचना देण्यात आली. आणि ठाण्यातील गडकरी रंगायतांचं सप्टेंबरपासून नूतनीकरणाचं काम सुरू होणार आहे. या कामासाठी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून नाट्यगृह बंद ठेवण्यात येईल.